Gossip Kalla, media partner, Nagar Sahyadri, associated by Sahyadri Publication. नमस्कार, मी साक्षी. न्यूज 24च्या यादीमध्ये तुमचं स्वागत. गॉसिप कलामध्ये पाहूया मनोरंजन विश्वातील काही रंजक घडामोडी. ज्येष्ठ बॉलिवूड अभिनेते आणि राजकारणी मिथुन चक्रवर्ती यांची प्रकृती खालावली आहे, ज्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. 10 फेब्रुवारी रोजी कोलकाता येथील रुग्णालयात मिथुन चक्रवर्ती यांना दाखल करण्यात आले. छातीत दुखू लागलं आणि अस्वस्थ वाटू लागल्याने त्यांना कोलकात्यातील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी त्यांच्यावर तातडीने उपचार सुरू केले. त्यांच्या प्रकृतीबाबत अद्याप कोणालाही अपडेट देण्यात आली नाही. दुसरीकडे ही बातमी पसरताच मिथुन चक्रवर्ती यांच्या चाहत्यांमध्ये एकच खळबळ उडाली आहे. मिथुन दादा बरे व्हावेत म्हणून चाहते प्रार्थना करत आहेत. छोट्या पडद्यावरील महाराष्ट्राची हास्य जत्रा हा कॉमेडी शो चांगलाच लोकप्रिय आहे. या शो मधील कलाकारांना नवी ओळख मिळाली. या कलाकारांना एक चाहता वर्ग देखील मिळालाय. महाराष्ट्राची हास्य जत्रा या शो मधील वेगवेगळ्या व्यक्तिरेखा साकारणारी रसिका वेलुळकर हिचाही एक चाहता वर्ग आहे. रसिकासाठी तिचा नवरा अनिरुद्ध शिंदे याने खास पोस्ट शेअर केली आहे. अनिरुद्ध आणि रसिका त्यांच्या लग्नाचा वाढदिवस 9 फेब्रुवारी साजरा केलाय. बॉलिवूडचे हिमॅन ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र हे सोशल मीडियाच्या माध्यमातून सक्रिय असतात. चाहत्यांसोबत ते सोशल मीडियातून संवाद साधत असतात. धर्मेंद्र हे वयाच्या 88व्या वर्षीही चित्रपटात काम करत आहेत. धर्मेंद्र यांनी बॉलिवूडमध्ये पदार्पण केल्यानंतर 64व्या वर्षांनी मोठा निर्णय घेतलाय. धर्मेंद्र यांनी आपले ऑनलाईन स्क्रीन नाव बदलले. धर्मेंद्र हे नुकत्याच प्रदर्शित झालेल्या तेरी बातों में ऐसा उलझा जिया या चित्रपटात खास भूमिकेत आहेत. अभिनेत्री तिचिशा तावडे हिने नुकताच अभिनेता सिद्धार्थ बोडके सोबत असलेल्या नात्याबद्दल खुलासा केलाय. तिच्या केळवणाचा फोटो शेअर करत त्यांच्या लग्नाची बातमी चाहत्यांना दिली आहे. तितिशाने इंस्टाग्रामवर केलेल्या पोस्टवर सिनेसृष्टीतल्याही अनेक मित्रमैत्रिणींनी प्रेमाचा वर्षाव केलाय. सध्या सगळीकडे व्हॅलेंटाईन वीक साजरे केले जात आहेत. त्यातच तितिशा लग्नाआधी आलेल्या त्यांच्या व्हॅलेंटाईन डेच्या प्लॅनविषयी माहिती दिली आहे. अभिनेते सतीश कौशिक यांनी काही महिन्यापूर्वीच जगाचा निरोप घेतलाय. दरम्यान कागज 2 हा सिनेमा सतीश कौशिक यांचा अंतिम सिनेमा ठरलाय. सिनेमाच्या टीझरमध्ये मुलीचे हृदय पिटाळून ठेवणाऱ्या मृत्यूचे कारण दाखविण्यात आले आहे. अनुपम खेर यांनी सिनेमाचा टीझर शेअर करत कौशिक यांना श्रद्धांजली वाहिली आहे. गॉसिप कलामध्ये इथेच थांबतोय. तुम्ही पाहता न्यूज 24 सह्याद्री.